हॅलो फ्रेंड, वेलकम टू आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत एकदम ब्युटिफुल बॅग, जी कशी बनवायची त्याचा फुल व्हिडिओ आज आपण या ठिकाणी पाहतोय. तर चला सुरू करूयात. या ठिकाणी मी कपडा घेतला आहे 14 इंच त्याची उंची आहे, 10 इंच त्याची रुंदी आहे. अशा पद्धतीने 2 पीस कट करून घेतलेले आहेत आणि फॅब्रिक हे जाड असल्यामुळे मी सिंगल कपडा यूज करते. मी एकदम छान अशा फिनिशिंगमध्ये शिकवणार आहे. तर यासाठी मी पहिल्यांदा जी आपली बाहेर येणारी बाजू असते सरळ, त्या बाजूने पहिल्यांदा तिन्ही बाजूने टीप देऊन घेतलेली आहे. आणि आता एक्स्ट्रा जे फॅब्रिक शिल्लक राहतं शिलाई दिलेल्याची बाहेरची बाजू ती कट करून घ्यायची आहे. आणि आता आतल्या बाजूला आपण बॅक फोल्ड करणार आहोत. ही उलट सुलट बाजू समजून घेताना कन्फ्युजन होऊ शकतं, तर तिथे थोडंसं लक्ष द्या. आता आतली बाजू आपण घेतली आणि त्या ठिकाणी आपण स्टिच करणार आहोत. मेजरली आपण 2 टाइम स्टिच करतोच, बट त्याला परफेक्ट पद्धतीने जर केलं तर फिनिशिंगही बेटर येतं आणि खूप छान पद्धतीने बॅग रेडी होते. आतल्या बाजूने आपण शिलाई देऊन घ्यायची तिन्ही बाजूने 3 बाजूने शिलाई देऊन घेतल्याच्या नंतर या ठिकाणी आपण 1 इंचाची जी खालच्या बाजूचे जे कॉर्नर आहेत त्या ठिकाणी क्रॉस स्टिच करून घेणार आहोत, जेणेकरून बॅगचा जो खालचा पोर्शन असतो त्या ठिकाणी मॅक्झिमम स्पेस कव्हर होतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने केले. 1 इंचाचा स्पेस घेतलेला आहे. मी 1 इंचाच्या स्पेसमध्ये मार्क करून त्या ठिकाणी शिलाई घेतलेली आहे आणि सेम शिलाई दोन्ही बाजूने घ्यायची आहे. बॅक फोल्ड करून आपण कॉर्नर पाहू शकतो किती छान पद्धतीने रेडी झालेले आहेत. एकदम इझी पद्धत आहे ही. आता आपण लावून घेणार आहोत बंदासाठी आपल्याला घ्यायची 1.5 इंचाची पट्टी. या ठिकाणी मी नॉड पद्धतीने त्याचं वरचे बेल्ट रेडी करणार आहे. बंद म्हणतो आपण त्याला. तर नॉड्स अगोदर तयार करून मग मी त्याचे बंद लावणार आहे. कोणी 2 बाजूने आतल्या बाजूला फोल्ड करून त्याच्यावरती दोन्ही बाजूने टिपा घेऊन बंद तयार करू शकता. पुढची बॅग ज्यावेळेस बनवेल त्यावेळेस दुसरी जी पद्धत आहे ती देखील त्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच आवर्जून घेईल. त्यासाठी तुम्हाला अगोदर चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉन प्रेस करावं लागेल, जेणेकरून पुढचे आलेले सर्व व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला येतील. या ठिकाणी दोन्ही बाजूंचे जे बंद आहेत ते समान प्रमाणात घ्यायचे आहेत, कमी जास्त करायचे नाही आहेत. आता या ठिकाणी मी बॅगला मार्क करून घेते. मी मधून फोल्ड केली आहे, त्याचा हाफ घेऊन त्या ठिकाणी मार्क करून घेतले. चारही बाजूंना जे चारही कपडे असतात फोल्ड केल्याच्यानंतर तिथे सर्वीकडे मार्क करायचे आणि ज्या ज्या ठिकाणी मार्क केले त्यावर बंद ठेवून त्याच्यावरती एक शिलाईची टीप देऊन घ्यायची आहे. चारही बंदांचे पॉइंट अशाच पद्धतीने जोडायचे आहेत. आता आहे बॅग पूर्ण होण्याची सर्वात शेवटची पद्धत, ज्यामध्ये आपण जो बंद आहे त्या ठिकाणी आतल्या बाजूला फोल्ड करणार आहोत. जिथे आपली शिलाई जाते त्या आतल्या बाजूने फोल्ड करायचं आहे आपल्याला. आणि जर बंद बाहेरून हवे असतील तर बाहेरच्या बाजूने. आतल्या बाजूने छान वाटतं त्यामुळे मी आतल्या बाजूने घेते. फोल्ड करून बंद बाहेरच्या बाजूला ढकलून बंदाच्या वरून शिलाई घ्यायची आहे. संपूर्ण पिशवीला एकदम सर्व बाजूने सेम पद्धतीने आतल्या बाजूला फोल्ड करून बंद बाहेरच्या बाजूला घेऊन तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कसं करते. जर तुम्हाला बोलण्यातून लक्षात येत नसेल तर प्रॅक्टिकल पहा, जेणेकरून तुम्हाला नक्की शिवण्याची योग्य पद्धत काय ही सहज लक्षात येईल आणि तुम्हीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने एकदम सुंदर अशी बॅग रेडी कराल. त्यानंतर वरच्या बाजूने डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. या ठिकाणी फायनल लुक पाहू शकता. डबल शिलाई दिली आहे, फिनिशिंगसुद्धा खूप छान आली आहे. एकदम सोप्या पद्धतीने एकदम कमी वेळात खूप छान अशी पिशवी आपली शिवून होते. अशाच पद्धतीची मला संक्रांतीची ऑर्डर आल्यामुळे खूप साऱ्या बॅग्स मी शिवलेल्या आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्हालासुद्धा शिवायच्या असतील तर खूप सोपी पद्धत आहे ही. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. Thanks for watching.